आज तिन्ही आरोपींना मे न्यायालयापुढे हजर केले गेले। अभियोग पक्षाने आज अँटी करप्शन ॲक्ट अन्वये अतिरिक्त कलम दाखल केलेले आहे। त्यानुसार आरोपींना हजर केल्यावरती रिमांडची कारणं देण्यात आली। प्रामुख्याने व्हॉट्सॲप चॅट्स, CCTV कॅमेराज, रजिस्टर्स, हस्ताक्षर हे त्यांना घ्यायचे आहे असे त्यांनी सांगितले। त्याबाबत आम्ही युक्तिवाद असा केला की हीच कारणे यापूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये पण आहेत, त्यामुळे नव्याने पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही। जो काही रुजवात घालायची कारण दिलं गेलं आहे ते रुजवातीचं कारण यापूर्वीच्या कोठडीत पण कोठडीचा कालावधी मागताना पण दिलेला आहे। 27 ते 30 या दिवसाची कोठडी मागितली ती कारणं आणि आजची कारणं ही बरीचशी मिळती जुळती आहे असा बचाव पक्षाने आज युक्तिवाद केला। त्यावर विसंबून राहून 5 जूनपर्यंत पुढील कोठडीची तारीख दिलेली आहे। ठीक आहे सर, काही माहिती कोर्टासमोर झाली आहे का? ते रक्त घेताना की आईचं रक्त होतं किंवा त्या संदर्भात? नाही, त्या संदर्भातलं आम्ही असं सांगितलं की त्या बाबतीत स्पर्श न करता तपासाला जो काही सहकार्य आहे ते चालूच आहे। त्यांच्याच कोठडीत आमचे आरोपी असल्याने त्याबाबत कुठलंच विवेचन आम्ही केलेलं नाही। 7 दिन की कस्टडी दी गई है, हिंदी में बता दीजिए। 7 दिन की जो कस्टडी दी गई है उसमें आप लोग कह रहे हैं कोई भी CCTV में तावड़े नजर नहीं आ रहे हैं। नहीं, ऐसा नहीं कहा गया। सामने आए हैं। नो, ऑन द कॉन्ट्री हमने यह आर्गूमेंट किया है, बहस की है कि CCTV में जो दिख रहा है उसके लिए पुलिस कोठड़ी की ज़रूरत नहीं है। जो पुलिस कोठड़ी की जो CCTV इमेजेस, मोबाइल, ये जो तंत्रज्ञान है इसमें जो दिख रहा है, जो सुना गया है, जो चैट्स है, उसके ऊपर एक्सप्लेनेशन की ज़रूरत नहीं। जो कुछ डाटा है वो तो आने वाला ही है। इस तावड़े अग्री अपॉन द फैक्ट दैट ही तावड़े के विधिज्ञ आपको ज़्यादा जानकारी दे सकते हैं। जोर से बताइए मराठी। डॉक्टर तावडे हे ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करतात। डॉक्टर तावडे यांच्या अंडर CMO येत नाही। डॉक्टर तावडे आमचं पहिल्या दिवशीपासूनचं तेच म्हणणं आहे, डॉक्टर तावडे घटना ज्या दिवशी घडलेली आहे त्या दिवशी रजेवर होते। डॉक्टर तावडे त्यामुळे CCTV कॅमेरामध्ये दिसूच शकत नाहीत, त्यामुळे ते तिथे नसतात। त्यांच्या अंडर CMOचा विभाग येत नाही। CMO ही इंडिपेंडंट बॉडी आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंट हे पूर्णपणे वेगळं आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंडर सॅम्पल्स घेणं लिव्हिंग पर्सनचे हे काम येत नाही, त्यामुळे हे काम CMOच्या ऑफिसमध्ये गेलेलं होतं। त्यामुळे हे काम CMO तर्फे करण्यात आले असा तावडेंतर्फचा बचाव आहे, हा कोर्टाला कळवलेला आहे। त्यामुळे तावडे CCTVमध्ये नाहीत। आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की विधी संघर्षित बालक जो होता त्या बालकाचे सुद्धा जे काही सॅम्पल्स घेतलेले आहेत ते सॅम्पल्स घेण्याची प्रक्रियासुद्धा CCTV त्याचं चित्रीकरण झालेलं नाही। तर तो पोलिसांनी आरोप असा केलेला आहे हे सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया ही CCTVच्या कक्षेच्या बाहेर यांनी केलेली आहे, हा त्यांचा मुख्यत्वे करून आरोप आहे। तरीसुद्धा त्या ससून हॉस्पिटलचे संपूर्ण CCTV त्याचे रजिस्टर्स हे ऑलरेडी जप्त केलेले आहेत। त्या कामासाठी पुन्हा पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता। पैशाचं पोलिसांच्या तपासामध्ये 3 लाख रुपये आजपर्यंत वेगवेगळ्या आरोपींकडनं जप्त झालेले आहेत। ते पैसे आता त्याच्याबद्दल अजून कुठलेही ॲलिगेशन नाही। तावडे सरांकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे जप्त झालेले नाहीत, त्यांना कुठल्या प्रकारचे पैसे मिळाले असा आरोप सुद्धा नाही। त्यांच्या आणि जे आहेत अग्रवाल त्यांचं व्हॉट्सअप कॉल झालेले आहे, काय नाही किती कॉल झाले नाही तसंच काहीच आपल्याला त्याचा डाटा आत्ता आपल्याकडे उपलब्ध नाही आहे। पोलिसांचं ॲलिगेशन आहे त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल्स झालेले आहेत असं, आणि त्याचे मोबाईल्स सर्व पार्टीजचे मोबाईल्स ऑलरेडी सीज्ड आहेत, त्यामुळे आत्ता तसं काही आपल्याला सांगता येत। डॉक्टर तावरे जो है ये फॉरेंसिक डिपार्टमेंट में काम करते हैं, उनके अंडर CMO उनके अंडर नहीं आते हैं। तो फॉरेंसिक डिपार्टमेंट में लिविंग अक्यूज या सस्पेक्ट जो रहते हैं उनका कभी भी सैंपल्स कलेक्ट करने का काम फॉरेंसिक डिपार्टमेंट में नहीं आता है, वो काम CMO के अंडर आता है। और ये जो CMO है डॉक्टर हरनोळ, ये तावड़े के इमीडिएट सबॉर्डिनेट नहीं है, ये हमने बताया कोर्ट में। जो कॉल रिकॉर्ड्स और जो फेस टाइम पर बात हुई है, जो कॉल रिकॉर्ड सामने आ रहे हैं उसको लेकर आप लोग क्या करेंगे? क्योंकि वो तो बोल रहे हैं कि ऐसा हुआ है, कॉल रिकॉर्डिंग पे बात हुई। ऐसे कोई प्रूफ नहीं है। जो मंत्री ने लेटर लिखा था डीन को, उसको लेकर क्या
बताया डॉक्टर उसके बारे में कोई रिमांड रिपोर्ट में या पुलिस के आर्ग्युमेंट में उसके बारे में कुछ भी नहीं आहे. पोलीस काय म्हटलेत, कशासाठी त्यांना रिमांड पाहिजे होती? पोलिसांनी आज फक्त प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचे सेक्शन्स वाढ केलेली आहे. त्या सेक्शन वाढीनुसार ह्या लोकांनी त्यांच्या ड्युरिंग देअर सर्व्हिस त्यांनी कुठल्याही प्रकारचे अवैध संपत्ती मालमत्ता गोळा केलेली आहे का याबद्दल तपास करायचा असल्यामुळे फक्त पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेली आहे. तर कलमवाडीला तुमचा विरोध देखील होता, काय नेमकं? विरोध म्हणण्यापेक्षा कलमवाढ ही एक फक्त एम्प्टी फॉर्मॅलिटी आहे. कलमवाढ ह्या प्रकारचे कलम ऑलरेडी IPC मध्ये सेक्शन 213 आणि 214 हा ऑलरेडी फर्स्ट रिमांडमध्येच त्यांच्या विरुद्ध लावलेला होता. आता फक्त प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या प्रोव्हिजन्स लावल्यात. त्याचे दोन्हीचे जे काय अर्थ आहे तो सिमिलरच आहे. म्हणजे तावडेंचा रोल कुठं असतो असं काही त्यांचं म्हणणं आहे. हो, तावरेंचं म्हणणं असं आहे, ते रजेवर आहेत, त्यांचा दबाव टाकले म्हणतात. हनुमानवरती दबाव टाकून सर्वांनी. ती आर्ग्युमेंट होती डॉक्ट्रिन ऑफ ड्युरेस असतं, त्याच्यामधनं तो ती त्यांची आर्ग्युमेंट आहे. त्याच्याबद्दल कुठलाही पुरावा पोलिसांनाही मिळालेला नाही. तावडेंवर दबाव आणला गेला असं रजेवरच होते. व्हॉट्सअपवाले त्यांनी आदेश दिले कसे? आदेश त्यांना देताच येत नाही, ते त्यांच्या हाताखाली नाहीच आहे. दबाव आणला गेला असं म्हणणे का तावडेंवर दबाव आणला गेला? तावरेवर कोणाचा दबाव ते तावरे रजेवरच होते ना, त्यामुळे तावरेंचा रोलच येत नाही तिथे. मग कशावरून अटक करण्यात आली? संशयावरनंच अटक केली. केसचं गांभीर्य एवढं आहे, मीडिया ट्रायल झालेली आहे, त्या प्रेशरमध्ये सगळे आहेत. तावरेने अनेकांचं नाव घेतो बोलले होते, ते काय नाव ते घेतलं? खोटं आहे स्टेटमेंट, कुणी लीक केलेलं आहे आणि खोटं आहे. पत्रकारांशी बोलताना नाही, म्हणतात, पत्रकारांना बोलायचं त्यांना वेळ कधी मिळेल? 26 तारखेपासून कस्टडीत आहेत, तेव्हापासून कस्टडी आजपर्यंत कंटिन्यू आहे. तुम्हाला नाव सांगितलं का कुणाचं? नाही सांगितलं, नाही सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलं. नाही सांगितलं. आज रोजी आरोपी क्रमांक 3 तर्फे आम्ही कोर्टात आज रोजी आरोपी क्रमांक 3 तर्फे आज कोर्टात आम्ही अपेअर झालो होतो. त्या संदर्भात आम्ही कोर्टाला समजावून सांगितलं की 27 तारखेपासून आरोपी हे 26 तारखेपासून आरोपी हे पोलीस कस्टडीत आहेत आणि त्यामुळे 4 दिवस त्यांना सफिशियंट पोलीस कस्टडी दिलेली आहे. आम्ही 7 दिवसाच्या पोलीस कस्टडीचा विरोध केला, पण केवळ PC ॲक्ट लागल्यामुळं, करप्शनचा ॲक्ट लागल्यामुळं त्यांनी 7 दिवस 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. आता बाकीचा तपास आता 5 तारखेनंतर ज्यावेळेस पुढचे रिमांड रिपोर्ट येतील त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती आर्ग्युमेंट करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.